श्री अंबा माता की जय. श्री देवी महात्म्य प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री देवो नमः. ओम गणपते बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका. नमस्कार तुझ एका करीती प्रारंभी सर्व हे. त्रिपुराचे वदाला गुण असे केले तुझे ध्यान. करावया बलिबंधन वामनधाता झाला. सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान. पृथ्वी धरावया लागुण शेषधाता झाला. महिषासुराच्या वदाप्रती तुझ ध्याती झाली पार्वती. मुक्तिकारणे निच्छती सिद्धी देखी घ्यायले. विश्वाच्या जया लागून मदन तुझे ध्यान करी. त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा. मज बुद्धी देऊनी रम्य तुवा वदवावे देवी महात्म्य. तुझे देवा गुणगम्य ब्रह्माधिक वर्णिती. नमो शारदे ब्रह्मनंदिने तू सर्व विद्यांची स्वामिनी. आणि ब्रह्मदिकाची जननी प्रणवपिनी तुझा नमो. तू मुक्याशी करशी वाचाळ पंगुशी लगविशी अचळ. तुझीशी कृपा सबळ महाविष्णू तुझा नमो. ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती. तेव्हा ब्रह्मा वेदाप्रती उच्चारिता झाला. शिवसूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालाशी निश्चिती. तुझी पंचायतनाकृती तुझ लागी नमन असो. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकाधिक. पंचायतन भक्त अनेक याशी नमन सर्वदा. असे जिचा हा ग्रंथ हा जान त्या देवीशी करुणी नमन करत असे. ग्रंथारंभन प्रेम भावे करुणिया श्रोतियाशी नमस्कार माझा असो निरंतर. सर्वत्री होणी सादर न्यूनते पूर्ण करावे. द्वापारी नैवेश्यारण्य जाण सूत सांगे शौनिका लागून. सहस्र वर्ष सत्र करुण ऋषी सर्व ही ऐकते. तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून याधी व्याधीने न व्हावे मरण. मूर्तिमंत काळ मृत्यू यश करून बैसविला एकावया. रोग यजुर सामार्थ वर्ण या चौवेदाचे तात्पर्य जाण. त्याची ठाई परमनिपुण शौनाधिक सर्व ही. आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्ववेद हे चारी उपवेद प्रसिद्ध याचे जाणते सर्व हे. वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चार्वक ही सहा शास्त्रे मुख्य याचे ज्ञाते सर्व हे. व्याकरण सांख्य योगदेक शिल्प सूप कामकोक वैदक पतंजली धार्मिक ही उपशास्त्रे जाणावे. वेदशास्त्री परमकुशल शौनिकाधिक ब्राह्मण सकळ सूत्रभाष्य करते केवळ. ऐसे सर्व ही मिळाले. तू स्वतःशी करशी प्रश्न तू व्यासांचा शिष्य जाण. व्यासे सर्व पुराणे करून तुझ लागे उपदेशिली. भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडेय निश्चित. वराह वायू वामन सात. विष्णू पुराण आठवे. ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण ब्रह्मवैवस्वत नारद जान. लिंग पद्म अग्निपुराण कुर्म स्कंद 17वे. 18वे ते गरुड पुराण याचे ठाई तू परमनिपुण. उपपुराणाचे ही ज्ञान तुझ असे सर्व ही. शिव नारसिंह सनतकुमार भार्गव वशिष्ठ महेश्वर सौर्य नारदीय पराशर दुर्वास कपिल करावे. औशनश मानव वारुण सांब नंदी आदित्य जान. तुलसी गणेश देवी पूजन पुलिंका पूजन. पुराण 21वे. देवी भागवत रेणुका जाण. 23वे उपपुराण याचे ठाई तू परमनिपुण व्यासरूपे करुणिया. व्यासांचे आज्ञे करून तू सांगता झालासी पुराण. आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथाचे. आम्ही जे जे केले प्रश्न ते ते केलेसी निरूपण. आता देवी महात्म्य जाण आम्हा लागी सांगावे. त्या जे जे महात्मे सांगितले ते ते एकूण तृप्ती झाली. आता देवी महात्मे उरली श्रवणेच्छा मुची. आदिमाया प्रणवरूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी. जी अनंत अवतार घेऊन भक्ता प्रति रक्षित असे. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधु कैठव दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले. या देवीचा प्रथम अवतार सांगा आम्हा याचा विस्तार. द्वितीय अवतार महिषासुर महालक्ष्मीने मारिला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न.
तयाचे सांगा आम्हा कथन विस्तारोणी सर्वदा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले. सांगावे ते सर्व चरित्र श्रवण पापी होती पवित्र. आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण झाले. त्या सर्व अवताराचे कथन आम्हा लागी करावे जाण. तुझं असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रासादे करून या. एकोणे शोनिदिकाच्या बोला सुत मानसी आनंदला. मग वर्ण करिता झाला देवी महिमा अपार. सुत म्हणे शौनिकादिकासी तुम्ही जैसे उसिले आम्हाशी तैसेची मिळवणी सर्व ऋषी. पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला. मार्कंडेय झाला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा. बादरायण झाला वर्णिता तशीच तुम्हा सांगितो. हे देवी महात्मा पवित्र सप्तशती महास्तोत्र. 700 मुख्य महामंत्र वेद व्यास बोलिला. 700 मंत्राचा विस्तार याचा महिमा असे थोर. वर्णन करिता अंतपार ब्रह्मादिकाकडेना. या देवी महात्म्याचे पठन जो विश्वास धरुणी करी पूर्ण. सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती निश्चये. जो जो काम धरी म्हणी तो प्राप्त होय जनी. निष्कामी जो त्याशी भवानी मोक्षपद देत असे. कृष्ण चतुर्थीचे दिवशी अथवा कृष्ण अष्टमीशी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठनाचे. नित्य याचे पठन करती देवी श्रवण करी तत्वता. ऐसी वेदाची एकवाक्यता वदली असे पुराणे. असो मार्कंडेयाची सम्यक ब्रह्म सांगता झाला देक. कवच अर्गला स्तुती किलक अनुक्रमे पठन करा. या तिन्हीचे पठन करून मग महास्तोत्र करावे पठन. स्वयं अथवा ब्राह्मणाद्वारा जाण पठन याचे करावे. निष्काम भावार्थ करून पठन करती देवी होत प्रसन्न. याचे अशुद्ध अनुक्रमण संतुष्ट देवता. जो शुद्ध करीत परिभावार्थ नाही चित्तात त्याचे सर्व व्यर्थ जात. देवता शोभे त्यावरी. हरिहर ब्रह्मादिक देवतींनी कवच रचले झाले जनी. त्यांच्या पठन मात्रे करुणी सांगती सर्व पुरुषार्थ. जो पठन करी अर्गला स्तुती त्याची प्रसन्न होय भगवती. 700 वर निच्छती भक्ता कारणे अर्पितसे. महादेव कृत किलक जो पठन करी आवश्यक त्याची सर्व मंत्र यंत्राधिक अनायासे साधती. कवच अर्गला स्तुती किलक मार्कंडेय जपोणी सम्यक. 14 कल्प आयुष्य देक होते झाले तयाशी. 14 स्मार्तामध्ये जाण 14 होता झाला आपण. 14 शैवाची नामाविधाने सांगितो मी तुझ लागी. दुर्वास विश्वमित्र चतुरानन 14 मार्कंडेय आपण. इंद्र बाणासुर नारायण कार्तिकेय 8 ददीची राम कन्म भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व. 14 स्मार्ताची ही नावे तुझ लागी सांगतली. या 14वे करिता स्मरण आदी व्याधी जाती निरसोन. प्रसन्न होय पार्वती रमण शैव भक्त म्हणून या. सूत म्हणे शौनिदिकाशे तो मार्कंडेय सांगे धर्माशी. आणि म्हणे सर्व ऋषीशे एकाग्रचित्ते श्रवण करा. देवीच्या अवताराचे कारण सांगितो मी तुम्हा लागून. तुम्ही एकाग्रचित्त करून श्रवण आता करावे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार. तिघीशी पडता संकट थोर देवी अवतार घेतसे. अवतार घेऊनी जाण दुष्टांचे करी निर्दलन. अधर्मनाशन धर्मस्थापन करुणी भक्ताशी संरक्षी. याचे विषयी पुरातन इतिहास सांगितो जाण. सावर्णी म्हणू तो सूर्यनंदन 14 मध्ये 8. 14 मनोची नामादिधाणे तुझ लागी सांगितो जाण. पहिला म्हणतो स्वयंभू आपण सरोचित. दुसरा उत्तम तामस रौवत चाक्षुष आणि वैवस्वत ही 7 मन्वंतरे निश्चित. सावर्णी तो 8. दक्ष सावर्णी ब्रह्म सावर्णी धर्म सावर्णी रुद्र सावर्णी देव सावर्णी इंद्र सावर्णी ते 14 म्हणू अनुक्रमे. या ब्रह्मा कल्पा माझारी 14 म्हणू अवधारी. 71 चौकड्यावरी राज्य एकाएकाचे. सावर्णी म्हणू तो अष्टम सांगितो त्याचे जन्म कर्म. देवीची प्रसाद उत्तम होता झाला तयावरी. महामायेचा प्रभाव तिने मनो झाला स्वयंवराव. मन्वंतराधीप वैभव होते झाले तयाशी. देवीच्या प्रसादे करून सूर्यपुत्र झाला सावर्णी. ध्रुवा ऐसे राज्य पावणी चिरंजीव झाला.
महाप्रलही नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात परी सावर्णी म्हणतो निश्चित राज्य तयाचे अक्षयी त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगितो मी तुम्हा लागून तुम्ही एकाग्र चित्ते करून सविस्तार श्रवण करा. पूर्वी सरोचश मन्वंतरी तयाचेची वंशमाधारी राजा झाला पृथ्वीवरी सुरत नाम तयाचे 50 कोटी विस्तीर्ण महे त्याचे राज्य असे सर्वही पुत्राचे परी पाहे पालन करी प्रजेचे तो राज्य करी असता जाण शत्रू झाले तया निर्माण क्षत्रिय राक्षस आणि यमन युद्ध दारुण मांडिले सुरत राजा युद्ध करीत परिजय झाला नाही प्राप्त शत्रू सर्व ही बलवंत उपाय तेथे चालेना दंड करुणी शत्रूंनी राजा पडविला समरणांगणी मग तो स्वपुराशी येऊन राज्य करी स्वदेशीचे येथे येऊन शत्रू प्रबळ युद्ध करते झाले तुंबड प्रधानासहित राज्य सकड हिरून घेतले तयाचे सर्व सैन्य स्वाधीन केले द्रव्य भांडारा हिरोनी नेले मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करून या काय करावे कोठे जावे जनाशी मुख किवी दावावे मृगया निमित्त करुणी पाळावे हेचे आते उत्तम ऐसे चिंतोनिया म्हणे सुरत राजा तीच क्षणी एकट्या घोड्यावरी बैसोनी घोरवणी प्रवेशला तेथे मेधा ऋषीचा आश्रम पाहता झाला तो परम श्वापदे सांडोणी स्वधर्म तेथे शांत वर्तते धीनो व्याघ्र एके ठाई वर्तते परी वैर नाही हंस कारंडव पक्षी सर्व हे शब्द करती मधुरस्वरे पुष्पे तुळशी बिल्व कमळ वेद घोष करती सकळ मुनी शिष्य मिळून केवळ मेधा ऋषी ते उपासिते सुरत राजा तेथे येऊन साष्टांग करून या नमन सांगता झाला वर्तमान मेधा मुनीशी सर्वही मुनीने सत्कार करून राहाविला नृपनंदन परी चिंताक्रांत असे म्हण आश्रमी हिंडे सववता पार झाला चिंतातुर स्नेह यापिला अपार वडिली पडिलेने माझे पुर ते शत्रूने घेतले प्रधान माझा शूर हस्ती शत्रूने तो घेतला हस्ती राजश्रया प्रजेची वस्ती कैशी राहिले कडेना शूर हस्ती माझा प्रधान शत्रूशी मिळवेला जाऊन आता भोग पावेल कोण हे काही कडेना जे वडिला पाळिले परम कष्टे संपादिले ते आजी शत्रूने घेतले द्रव कोश सर्वही ऐसे नाना चिंता करीत तबा वैश्य पाहे अकस्मात तोही एकटा चिंताक्रांत समाधी नाम तयाचे सुरत राजा पुषे त्याशी सांगतो गवना हेसे कारण येथे वयाशी सांगा माशी काय ते दिसतोशी तो शोकाक्रांत अंतकरण असे दुःखित याचे कारण काय वृत्तांत आम्हाला गे निवेदा ऐसे कोणी वैश्य जाण बोलता झाला नुपा लागून समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कुडी जन्मलो धन्वंताचे कुडी झालो धन्वंत होणी जन्मलो पुत्र स्त्रियांनी बाहेर घातलो धन लोभे करून या मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले मग मी येवणी वास्तव्य केले येऊन या सर्वदा येते शेवून या वण न जाणे त्याचे वर्तमान कल्याण किंवा कल्याण त्याचे काही कडेना स्त्री पुत्र उत्तम वागती किंवा अधर्म वर्तती हे काही नकडे निश्चिती म्हणून शोक होतसे सुरत राजा म्हणे वैश्याशी ज्यांनी तुझं घालविले वनाशी त्यांचा स्नेह तुझे मानशी कैसा येतो कडेना वैश्य म्हणे नुपा लागून तू बोलतोशी तिचे वचन ते सत्यपरी माझे मन स्नेह न सोडी सर्वदा ज्यांनी बाहेर घालविले स्नेह सोडवणी द्रव्य घेतले पुन्हा त्यांच्या स्नेह झगटले मन कैसे कडेना असो या मोहाचे कारण नकडे मज जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होतो कडेना मार्कंडेय म्हणे शिष्या लागून तेव्हा मजते दोघीही मिळून मेधा ब्राह्मणाजवळ येऊन नमस्कार करते झाले मग यथा न्याये बैसोणी प्रार्थिते झाले ऋषी लागुणी राजा बोलता झाला तक्षणी प्रार्थनिया ऋषी ते सुरत म्हणे तुम्हा लागून एक प्रश्न करीतो जाण तो सांगावा कृपा करून कडे ऐसा सर्वदा स्वामी चित्त हे परमचंचळ क्षणोक्षणी होतसे प्रबळ स्नेह बडे मोह विकळ करुणी पाडी आधार पाती राज्यादी पदार्थ हे सकळ नाशिवंत असती केवळ ऐसे जाणत असता प्रेमळ स्नेह याचा तुटेना सांगावे याचे कारण मोह होतो कैसा निर्माण मज ऐसे निहा वैश्य जाना मोहग्रस्त झाला श्रीपुत्रांनी हिळ सांडिला धन हिरवणी बाहेर घालिला तथापि याच्या स्नेहममतेला अंतर न पडे कदाही हा स्त्रीपुत्रासाठी शोक करीत तैसेची मी झालो दुःखित
विषय दोषा ते असे पाहत, तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून मोहन सोडी आम्हाला गुण सांगावे मोहाचे कारण. कोण ते ऋषीवर्या? मेधा सांगे सुरताशी, मार्कंडेय सांगे शिष्याशी. शुक म्हणे शौनिकादिकाशी, तेचे आता निरोपितो. विषय ज्ञान सर्वांसी गोचर, पशु पक्षी जाणती नर. विषय तोही देवानुसार, पृथक पृथक सर्वांसी. दिव्यांध प्राणी जे का असती, दिवसान दिशे तया प्रती. उलुक बागुळादी निश्चिती, देवांध प्राणी जाणावे. राथांध प्राणी काकादेक, त्याशी रात्रीन दिशे सम्यक. गर्वांध प्राणी जे त्याशी देक, रात्री दिवस सारिका. धेनू अश्व ऋषभ श्वान, त्याशी दिवस रात्री सारखी जाण. आहार निद्रा भय मैथुन, समसमान सर्वांशी. ज्ञान जे का मनुष्याशी, तेची असे मृग पक्ष्याशी. पहा पक्षी हे शावचंचुषे, कण अनोनी अर्पिती. आपल्या प्रत्युपकारा कारणे, पुत्रादिकांशी स्नेह करणे. अब्रह्मस्थ पर्यंत जाणे, स्नेह भाव सारिका. सर्वांशी सारिखे विषय ज्ञान. स्नेह मोह ममता समान, तुझ कडवाया लागून निरोपण केले असे. असो त्या आम्हाशी केल्या प्रश्न, त्याचे सांगितो निरोपण. मोह कोणापासून निर्माण, असे पुशिले आम्हाशी. या मोहागर्तमध्ये जाण पडिले असती ब्रह्मादी जन. महामायाजी तिजपासून मोह निर्माण झाला. महामायेचा प्रभाव, तेने संसार पावले सर्व. उत्पत्ती स्थिती प्रलय भाव, मायसे होत असे. येथे आश्चर्य नशे काही, योग निद्रा प्रभूची पाहे. ती चाहा माया तिने सर्वही, ब्रह्मादी देव मोहिले. मेधा म्हणे सुरत राजा, मार्कंडेय सांगे शिष्यावर्या. सूत म्हणे शौनदिकाचार्या, मंत्र राजा आता सांगितो. जो वेदशास्त्री वेद व्यासे प्रकट करून, सप्ताशतीचा घातला नेऊन. त्या मंत्राचा अर्थ सांगून, सिद्धी सांगेन तुझशी. अर्थात तो देवी भगवती बले करून, ज्ञानी याच्याही चित्ताते आकर्षण. मोहाकारण अर्पतिशे जाण, महामाया हरीची. अर्थ सांगितला हा जाण, आता सिद्धी सांगितो तुझ लागून. प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा, त्याची सिद्धी असे मानसी. तरी युक्ती सांगतो तुझशी, 12वे पहावे मुहूर्ताशी. उपदेश मुहूर्त योजावा. गायत्री उपदेश ज्या मूर्ती करते विशेष, तोही मुहूर्त या मंत्रास जपरंभी योजावा. अशी या मुहूर्ती जाण, मंत्रराज करावा ग्रहण. अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा. आधी षोडशोपचारे करून भावे आराधावी श्री भवानी. मग देवीच्या पुढे बैसवणी याचा संकल्प करावा. मोह सिद्धी फलपित्यार्थ, संकल्पनाचा निश्चितार्थ. मणिधरोणी सर्वार्थ न्यास ध्यान करावे. असो षडंग न्यास करोणी, जप करावा बैसवणी मौनी. द्राक्षमाला घेऊणी माला संस्कार करावा. हव्यान्न भक्षुनिया नित्य, षडरिप वर्जोनिया अगत्य. जप करावा त्याचा सत्य एक लक्ष निमहा. जपदशा होमतर्पण, धेनूचे दुधे करावे जाण. मग करावे ब्राह्मण भोजना, पूर्णाहुती योजावी. मंत्राचे आदी अंती जाण, प्रणव योजावा धरून स्मरण. अथवा ज्याती योजन व्याग्र शीघ्र सिद्धी होत असे. असो मंत्राचे विधान, असांपेक्षे सांगितले पूर्ण. वस्त्राज्यावरी टाकावा योजन, त्याशी मोहन होत असे. राजमोहन, सभामोहन, विश्वमोहन, ज्ञानीमोहन, सर्व देवाचे होत मोहन. इतर कथा कार्याशी ऐसा सिंहा लोके करून सांगितला तुझा प्रश्न. मोह होयाचे कारण महामाया निर्धारे. ती या विश्वाचराचरा उत्पन्न करी सौरा वैरा. प्रसन्न झाली भक्तावर, चाई पुरुषात देतशी. ती आदिमाया ज्ञानरूपिणी, अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी. जिच्या इच्छे मात्रे करून बद्ध मुक्त होत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे जियेचे कुमार. उत्पत्ती स्थिती प्रलय थोर, तिघांशी तीन रूपी येली. राजा बोले ऋषी लागून, महामाया असे अभिधान. जिचे असे ती उत्पन्न कैसी होती झाली. तिचे स्वरूप स्वभाव सांगा, तिची वैभव सर्व. कोणापासून
उद्योग तिचा होता झाला, हे सर्व तिचं पासोण, तिचे चरित्र ऐकावे श्रवण, ऐशी इच्छा झाली जाण, तरी आता निरोपी. यावरी कोणी प्रश्न बोलता झाला मेधा ब्राह्मण, आता सांगेन तुझं निरोपण, एकाग्र चित्ते श्रवण करी. ती महामाया नित्य जाण, तीशी नाही जन्म मरण, जन्म मृत्यू स्वरूपे करुण, विश्व सर्व यापिले, जिच्या इच्छे मात्र निश्चिती, उत्पत्ती स्थिती प्रलय होती, तथापि तिची उत्पत्ती बहुप्रकारी एकी जे, देवाच्या कार्यासाठी जाण, जगदंबा होतसे उत्पन्न, एरवी ती जन्म मृत्यू नाही तिशी, इच्छा मात्रे सर्व सहारी विपत, पर्य गुणानुवाद व्हावा निश्चित, आपला सर्व जगतात म्हणून उत्पन्न होत असे, गुणाचे जे श्रवण पठन तिने उदरिले सर्व जन, म्हणून होत असे उत्पन्न, योग निद्रा हरीची, प्रलय घालून शेषशयन, निजता झाला नारायण, तेव्हा त्याच्या कर्णामणातून दोन असुर जन्मले, मधु कैटभा नामादिधाने, होती झाली तया लागून, आपण सर्व मानती म्हणून, मधु ऐशी नाम एकाचे, कीट म्हणजे कर्णमड, तयाच्या जन्माला केवळ, म्हणून कैटभ हे नाम तात्काळ होते झाले एकाशी, असो तेव्हा दोघे असुर, मधु कैटभ भयंकर, ब्रह्मा याची करवया मारा, वधा लागी धाविले, ब्रह्मा विश्वाचा प्रजापती, नाभिक कमळी त्याची स्थिती, असूनही पाहुणी निश्चिती, भयभीत झाला निजला असे चक्रपाणी, पाठी राखा नाही कोणी, योग निद्रा वरली नयनी, तिने हरी या पिला, देव सावध होया म्हणून, योग निद्रेने करिस्तवण, वृद्धांजली चतुरानन, होता झाला ते काळी, 14 श्लोकाचे रात्रीसूत्र, तिने सविता झाला निश्चित, म्हणे जय जय जगदंबे सतत, नमस्कार असो माझा स्वादा व षटकार, तुची हसशी सर्व स्वर, सुधा तू नित्य अक्षर, तिधा ओंकार असशी तो, तिघा देवांचे धारण करीशी, म्हणून त्रिधा हे नाम तुझशी, अर्धमात्रा तू आहेशी, उच्च रहित लक्ष्मी पार्वती सावित्री, तूच असशी जगाची धात्री, प्रणवरूपिणी गायत्री, वेद माता आहेस तू, या विश्वाचे धारण करीशी, उत्पन्न करोनी पडीशी, आणि अंती सहारीशी, तिही रूपे तुझीच, विद्या माया मेधा स्मृती, मोह रूपा तू प्रकृती, काळ रात्री तू निश्चिती, महारात्री आहेस मोह रात्री तू दारुण, शोभा लज्जा बुद्धी जाण, तृष्टी पृष्टी शांती आपण, शांती रूपा असशी तू खड्ग शूल गदा चक्रिणी, तू भूषंड चाप शंखिनी, तू बाण परिगधाविनी, ब्रह्मस्कार माझा असो स्थावर जंगमा, विश्व सकळ तुझे स्वरूप असे केवळ, पंचमहाभूते शक्ती काळ, तुझ्या सत्तेवरती मन वागा दे इंद्रिय करून, जे काही करावे ग्रहण, ते माया स्वरूप जाण, मायामय सर्वही बाणतो सर्व भेद करी, परिवेदकाची शक्ती खरी, तेवी सदसद माझारे, शक्ती तुझे जगदंबे, जगसृष्ट्या जो नारायण, तो त्या केलाशी निद्राधीन, तुझे करावया स्तवन, कोण समर्थ आहे की, ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी, त्या केलेस शरीरधारी, त्या तुझ्या लागी स्तवन करी, ऐसा समर्थ दिशेना यथाशक्ती केले स्तवन, आता असुराशी करी मोहन, सावध करावा नारायण, असुरवधा कारणे, या रात्रीसूत्राचा अभिप्राय, ब्रह्मा आणि याचे उपाय, चिंतोणी असुराशी अपाय, स्तविती झाले देवी ते, मेधा म्हणे सुरताशी, ऐशी स्तविली देवी तामशी, मग वधवया असुराशी, प्रगट झाली तात्काळ, विष्णूच्या मुख नेत्रा कानातून, बाहू हृदय उरापासून, निघून ब्रह्मयाशी दर्शन देती झाली ते काळी, देवीने मुक्त केल्यावर, मग जागा झाला श्रीधर, एकारणवै सर्व सागर, मिळते झाले तयेवळी, सोडून या शेषशयन, उठता झाला नारायण, तव मधु कैठव दोघेजण ग्रासू पाहती ब्रह्मयाते, ते दुर्धर परम असुर, क्रोधे तीव्र धावले सत्वर, रक्तनेत्र अतिभयंकर, महाक्रमी असती पै, ब्रह्मा देवीकडे पाहत, देवी स्वरूप असे ध्यात, दशपाद आणि 10 शाहत, दशमुखे जेशी काजळा ऐशी दिशे काळी, म्हणून नाम महाकाळी, कुंकुम तिलक रेखिली भाडी, स्वरूप अतिभयंकर, 10 हस्ती आयुधे विशाळ, खड्ग बाण आणि गदा शूळ, शंख चक्र भूषंडी सकळ, परिग कामुक शोभती, 10वे हस्ते धरले शिर, गळत असे द्यात दुधीर, स्वरूप सौभाग्य कांती थोर, प्रतिष्ठा असे जियेची, पूजा करी जो अहनिशी, त्रैलोक्य अर्पण करी त्याशी, दुरस्तेय वैष्णव मायेशी, पाहता झाला चतुरान, मधु कैटभाचा भवानास, म्हणून प्रार्थते विधी रमेश, तयाशी सामर्थ देत विशेष, असुरवधा कारणे, मग असुर आले धावून, तेव्हा उठला चक्रपाणी, असुराशी मिळून ते क्षणी शुद्ध
युद्ध करिता झाला. बाहुप्रहार, जानुप्रहार, पादप्रहार, मुष्टीप्रहार, शस्त्रप्रहार, अतिनिष्ठुर, परस्पर हानती, नागर टाकुणे आकर्षित, गदा मुसळ तांडण करीत, तेही असुरमधनुत, तसेची हानती तयाशी 5,000 वर्षापर्यंत युद्ध झाले. परमाद्भुत मधुकैठव बळवंत नाटपती कदाही मग महामायेने मोहिले, तेव्हा विष्णूशी बोलते झाले. जर्जर झाला सामर्थ्य गेले तरी एक सांगतो पै, देवा तू आम्हापाशी निश्चित आता वर मागावा निश्चित, जो का तुझे मानाशी वर्तत तोही देऊ तुझा लागी. एकोणिया देव बोलिला, तुम्ही मजाशी तरी तुष्टला, तरी पाहिजे वर दिदला. मृत्यू आता पावावे हाची वर मागितो जाण, तुम्हा आता पावावे मरण. दुसऱ्या वराचे कारण आम्हा लागी असे ना, मेधा म्हणे सुरताशी, ऐशी वांचिले असुराशी. मग उदयमळ सर्व जगाशी पाहुणे बोलते झाले, अपोमय धरा नशे जेथे, देवा आम्हाशी वधावे तेथे. असे एकोणी जगन्नाथे तथास्तु बोलता झाला. मग आपल्या कटीवर घेऊनी छेदिले असुर शिळ, चक्रे करुणी भिन्न सत्वर, क्षणमात्रे टाकिले असुर मधु मारिला जाण, नाम झाले मधुसूदन. कैठव मारिला म्हणून कैठव भारी बोलती, असो या प्रकारे करून महाकाली झाली उत्पन्न. हा प्रथम अवतार जाण, दुसरा आता श्रवण करी, हे महाकाळीचे व्याख्यान. याचे करी श्रवण पठण, सर्व बाधा जाती निरसन, संशय काही असे ना. या तिन्ही अवताराचे तात्काळ श्रवण पठणाचे जे फळ, ते 12व्या अध्यायी सकळ व्यासवर्णिता झाला. त्याचे अनुक्रमे करू सर्व वर्णन. आता दुसरा अवतार जाण सांगितो मी, श्रवण करा. देवीने जैसे बोलविले तैसेचे येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. व्यासाचा अर्थ जो अनंत, त्याचा सारांश हा निश्चित. देवी कारणे असंख्यात, नमस्कार असोत माझे श्री देवी ग्रंथ करणार. निमित्त मात्र हा रामद्विजवर, देवींची हा ग्रंथसाचार. निजमुखे निरोपिला कृष्णा तटका सान्निध्य जाण, वर्णे ग्रामीचा राम ब्राह्मण. अग्निहोत्र पारायण देवी शरण सधावे, इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये श्री महाकाली चरित्र वर्णनम नाम प्रथमोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. जगदंबा माता की जय. अंबा माता की जय.